जे सगळे जे बत्ती आता पाठीमागे तुमच्या, ते सगळे नवसाचे आहेत. सगळे नवसाचे आहेत. आणि मी एक कोणाचे नवसाचे आहेत, कोणाचे सालाबादी आहेत. पूर्वी आमच्या बघण्यामध्ये ना खूप बत्ते होती, तरी नाही म्हणजे 500 बत्ते लाव. 500. भरपूर जा. आज कनेडीचा बाजार असतो रविवार ना. आपल्या सरळ जाऊचा की इकडे जाऊचा? सरळ जाऊचा. सरळ. हा, इकडे कणकवली. चालू आवरत दिलो 12 वाजता आवरता. बकऱ्याच्या मातनाक लय गर्दी असता. किंवा आता सीझन नसताना एवढी गर्दी आहे. आणि वाजले किती आहेत? 11:30 झाले. आहे ना पुढे परत तकडे रस्तो खराब हा. चल आता बाकी रस्तो नाही हा. अजून नाही म्हटलंच तरी 5-6 किलोमीटर होईल मग. छे चल मग बरोबर येईल ना. तू जाणार होतं कणकवलीत ना, असं येणार होतं फिरान गोल. म्हणजे नमस्कार, आता मी सोनवड्यात दिला मॅची बघू. मी खास करून येत नव्हतं पण वाटेत नागेश भाई भेटलो तर म्हटलं चला मॅची तरी बघू जावे. बरेच बॅटिंग कधी या 2 मॅच नंतर अजून जे बॉलर फिक्स नाही. तुम्ही याला पुण्यात नाही गेलं, गाडी थांबवलंच ना. लवकरात लवकर सामना चालू करू. तू खेळतो क्रिकेट? त्याच्यासोबत दिलंय म्हटलं चला मॅच बघूया. माझं पुढचा प्लॅन कॅन्सल झालो ना. आता टाइम घराकडे करायचा का? अरे खरंच मी नाही येतो ते खेळात. मोबाईलची शपथ मी खेळा घेत नव्हता. काय म्हणतात? इंस्टाग्रामचा बाद आहे. युट्यूब चॅनल की इंस्टाग्राम? युट्यूब चॅनल कोणतं? SM मालवणी. SM मालवणी थैरच कोट्यावरचेच. हां सुतारवाडी. कोण होय तो? हा काय झाला का? जा ना माझ्या बदली खाजा तेव्हा आमच्या पोरी देत. अरे जा मी सांगते. अरे चल आधी खेळायचा, जा आधी खेळायचा. ते खेळतो झोप येतं माका. झोप आहे इले का घरात जात घेऊन इले माका बुकडीचे तरी. थांबा ढवळून दे. गरम असला गरम आता वाजायला मिक्स होत. थँक्यू भावा, तू मला नाश्ता दिल्याबद्दल. मी येलस माका वाटला तू बॉलिंग करशील बॅटिंग करशील. जरा या ना आता ब्राह्मणाचं स्थान म्हणजेच ब्राह्मण देवाचं मंदिर आहे. एक नंबर बॉलिंग हा.
त्या ठिकाणी संघाला 4 धावांची भर पडते. संघाची धावसंख्या 4 34 धावा. अजूनही नाममात्र 3 धावांची गरज आहे ती संघाला जिंकण्यासाठी. लेफ्ट साईडला फिरवलं चेंडू टीम हा रेषापार 6 धावांसाठी तुम्ही कार्यावर चेंडू मात्र लवकरात लवकर आणून द्यायचा आहे. विजय संघ होते तो ओंकारी धाव्यात व पराभूत करण्याचे आभार. मध्ये मोबाईल बंद होतो. मी एक मॅच खेळला आणि मॅच खेळल्यानंतर माका या मॅचमध्ये सामनावीर चषक भेटला. युट्यूबला नाव द्या सगळं. पोरगे राहा सगळे आपले राहा पप्पू राहा सगळे राहा तर ती याच ठिकाणी ठेवा आणि जे आनंदाचे क्षण तुम्हाला दिलेले असतील ते आमच्या जवळ तुम्ही घेऊन जा. परत एकदा सर्वांची या ठिकाणी अगदी हार्दिक अभिनंदन आणि आभार मानून आजचा कार्यक्रम पूर्ण 3 दिवसाचा कार्यक्रम संपल्याचं महापुरुष मित्र मंडळाकडून जाहीर करण्यात. भूषण तुका झोपत नाही ती दे अरे बघ उलटी धरता भुजे सरळ ए चले चल तू व्हिडिओ चालू करशील तेव्हा करशील. अरे वा. आता गाडी घालतले तुका मी पण घालतले. चल चला मंडळी आता आम्ही चाललो घराक आणि मी खेळत असल्यामुळे म्हाका मच्छी व्हिडिओ बनवूक भेटले ना तर आम्ही पहिला बक्षीस मारला आणि आता जाऊचा आहे ना आमका वेंगुर्ल्यात 32 जत्रेक धमाक झाला खूप. का सांग आम्ही एका जाता म्हणून 32 जत्रेक काय घराकडे जाऊया तयारी करून जाऊया. हा काय नाही आम्ही नको ही गाडी या गॉगल असा गॉगला चला मंडळी आता आम्ही चाललो वेंगुर्ल्यात काय जत्रा तुला माहिती आहे ना तर या सगळा भूषणाक माहिती आहे आणि भूषणाक घेऊन जातो सोबत. रात्रीचे आता 7:30 झाले आहेत 7:45 वाजता दिल्यात. चल आम्ही आता कुडाळ गेलो आणि कुडाळ जाताना वाटेत काही जत्राची काय तेव्हा नक्की काही समजत नाही. पहिलं काही जास्त व्हिडिओ करत बसणार. आता आम्ही वेंगुर्ल्यात मानसेश्वरला इलाव पण गर्दी खूप आहे. हे बघा गाडी खय लावायची पार्किंग करायची तोच विचार आहे. लयच गर्दी आहे खूपच. ट्रॉफिक बाबा माझ्या एवढी गर्दी आहे ना 15 मिनटं लागले आमका हाई योग त्या गर्दीत आणि गाडीची लाईन बघा किती आहे 2 व्हीलरवाल्याची. पूर्ण पट्टो आहे ना एकदम सगळे 4 व्हीलर 2 व्हीलर सगळे मिक्स आणि वाटेन येत लागत गाडीच गाडी आहे. एवढी गर्दी आहे मरणाची. ह्याच्यात तुमका आता दिसत नाही काळ मोबाईलात. आज दिवसभर ना फॅन खूप धमाक झाला खेळान. तर भूषण म्हणता आपण काहीतरी खाऊया तर म्हणता आधी मोको खाऊया. गर्दी आहे ना भयानक गर्दी आहे. पहिल्यांदाच समजला की मानसेश्वरला एवढी गर्दी असतात. ती पुढे जाऊन बघूया. कुणकेश्वर ह्याच्यासारखी जत्रा भरता ना अंगणे त्याच्यापेक्षा डबल आणि आंघोळ बिंघोळ करण्याची मजाच होईल. नाही म्हणजे नवसानुसार बत्ती लावतात. हो नवसानुसार म्हणजे असे किती बत्ती असतील हो? आता काय एवढी कल्पना नाही पण पूर्वी आमच्या बघण्यामध्ये ना खूप बत्ती होती तरी ना म्हणजे 500 बत्ती लागली. 500 ज्यांचा 90,000 बत्ती लागली. कशासाठी झेंडे आहेत पण काय भूषण हे झेंडे कशासाठी पण?
झेंडे बघ त्याकडे किती आहेत. हे बघ हे कशासाठी ते आम्ही जाऊचा ना बरोबर परत पाठी नाही तर काय उद्याची राहणार काय वाटतं. नक्की मंदिरकडे आहे. मंदिर कुठे आहे? इकडे पुढे की इकडे? दिसत नाही कसं आता काय हे झेंडे लावूक पण लाईन आहे हो. आणि या लाईनीत राहायचं म्हणजे आमका सकाळ होतली तर लांबच रावलेला बरा. रांगेत जाऊक नको. जवळ आपल्याला लगेच भेटत पण नाही तर एवढं फक्त भूषण म्हणता की आहे ना आपण आता घरात जाऊया. तब्बत्तीचा ते नाटक होता ते जाऊया. नाटक बघूया. या काय खरातल्या नाही कारण लाईन एवढी आहे ना आमका सकाळ होत फाटपटी. घरात पण जाऊचा तर ही आपण जी नारळाने घेतलेली आहे ती कोणाकडे तरी आहे देऊया. मंडळी त्या दादा रिक्वेस्ट करून मी आता आतमध्ये येईल आहे. या मंदिरात मानशेश्वरच्या प्रवेश तर केला आहे. आता इथली आपल्याला थोडी माहिती नाही तर ती माहिती कोणाकडे भेटतात की आधी बघूया. माईक लावूच लागलो मग परत एकदा. काय कोणाकडे होता कायच माहिती नाही. नमस्कार का आता काकांचं नाव विचार. नाव काय तुमचं? नमस्कार. मकरंद कुबल माझं नाव. म्हणजे आमचे इकडचे कुबल मानकरी आहोत. इथले ह्याचे मानशेश्वर देवस्थानचे मानकरी आहोत. की आमच्या जत्रेचा जो काय झेंड्याची जत्रा किंवा आपल्या निशाणबत्तीची जत्रा म्हणतात आणि पेट्रोमॅक्सच्या बत्ती असे ह्या याची ख्याती आहे. ही जत्रा आमची माघ शुद्ध अष्टमी ह्या दिवशी पहाटे 2:30 वाजल्यापासून सुरुवात होते. म्हणजे 2:30 वाजता आमचं पुढे मानशेश्वर पेट्रोल पंप आहे तिथे आमचं कुबल टेम म्हणून तिथे आमची घरं आहेत. तिथून आम्ही जी काय मानाची आमची तळी असते ती मानाची तळी तिथून वाजत गाजत घेऊन येऊन इथे मंदिरात येऊन त्या तळी ठेवून आम्ही ती गाणं बोलणं सांगणं करून त्या जत्रेची सुरुवात करतो. अशा प्रकारे ती जत्रेची आम्ही सुरुवात करतो. त्यानंतर जत्रा ही रात्री 12 वाजल्यापासून इथे रांगा लागलेल्याच असतात. त्या रात्री 12पर्यंत रांगा हे चालूच असतात. परंतु आम्ही सुरुवात करून जातो. त्यानंतर संध्याकाळी 7च्या नंतर ते पुढे आपले मंडप जो असतो दशावतारी नाटकाचा मंडप त्या मंडपात पेट्रोमॅक्सच्या ज्या बत्त्या पेटवतात तिथे कार्यक्रम असतो. म्हणजे सर्व लोक ज्यांचे नवस असतात ते सांगणं बोलणं करून त्या जत्रेचा मंडप असतो नाटकाचा त्या मंडपात बत्त्या पेटवून लावतात. आणि नवस पूर्ण झाल्यानंतर ते सगळे बत्त्यांचे नवस किंवा झेंड्याचे नवस हे सगळे नवस पूर्ण झाल्यावर करतात. आणि हे जे दिसतात निशाणकाठी सगळी नवसाची आहे ती दिवसेंदिवस बरीच वाढ चाललेली आहे. कारण प्रत्येकाचे जे नवस आहेत ते पूर्ण झाल्यानंतर पुढे पुढे वाढतच चाललेले आहेत. त्यामुळे हे सगळे निशाणकाठी नवसाचे निशाणकाठी आहेत. हेच जे काठे आहेत ते वर्षभर हे अशाच असतात. म्हणजे त्याचं इथेच निर्माल्य होतं. आणि त्यानंतर आम्ही जत्रेच्या अगोदर 8 दिवस हे सर्व निशाणकाठी काढून बाजूला ठेवतो. आणि त्यानंतर हे सगळी रंगरंगोटे करून हे सगळं तसं आणि पुढच्या वर्षी हे नवीन म्हणजे एकाच दिवसाची हे सर्व निशाणकाठी असते. पूर्ण एका दिवसाची असते. साधारण रात्री 2:30 वाजता हे चालू होतं. आम्ही मंदिरातून काल चालू झाला. काल माघ शुद्ध अष्टमी काल 26 तारीख पहाटे रात्री 2:30 वाजल्यापासून
एकच दिवसाचा असतो कार्यक्रम, पण रात्री पूर्ण रात्री 2:30 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजेपर्यंत असा हा संपूर्ण कार्यक्रम चालू असतो. तरी ह्या मंदिराला आमच्या बघण्यात तर हे जवळजवळ 150 वर्षाच्या पूर्वीपासून अगोदर चालू आहे, म्हणजे आमच्या सांगण्याप्रमाणे. तरी त्यावेळी काय एवढी अशी नव्हती, पण आता दिवसेंदिवस प्रत्येक लोकांचे जे काय कामं होत गेली आणि देवाची प्रचिती पण आता वाढत गेलेली आहे. त्यामुळे हा भरपूर मोठा जवळजवळ आंगणेवाडीची जत्रा आहे, त्याच्या मागोमागो 2 नंबरची हे जत्रा जवळजवळ म्हणायला हरकतच नाही असं हे जत्रेची आहे. आणि आता इथे जी निशाणकाठी बत्तीचे जे सांगणं बोलणं गाराणी जे चालू आहे ती आता इकडनं 12 वाजता आम्ही संपवतो. 12 वाजल्यानंतर इथे आमचा जो काही दांडेकर म्हणून आहे तिथे दरवाज्यावर गाणं सांगणं बोलणं करतो. त्या दांडेकरामार्फत इथे सांगणं बोलणं करून आम्ही इथून सगळी ती सांगणं बोलणं करून सांगता करून इथून जाऊन जो काय आमचा मंडपामध्ये पार्शेकर दशावतारी जे नाटक होतं त्या नाटकाचा पेटारा जो आहे ना, त्या पेटाऱ्याची जाऊन आम्हाला पूजा करावी लागते. ती नाटक चालू होणार नाही. नाटक चालू होणार जवळजवळ 1:30 वाजता चालू होतं, जवळ 1 ते 1:30पर्यंत नाटकाची सुरुवात होते. पण आम्ही जो पेटाऱ्याला तिथे पूजा करणार त्यानंतर ते पार्शेकर दशावतारी मंडळाचे मालक आहेत ते आमचं सांगणं बोलणं त्या पेटाऱ्याकडे करणार आणि त्यानंतर मग नाटकाची सुरुवात होते. आणि अशा प्रकारे हे नाटकाची सुरुवात झाल्यानंतर जवळजवळ 6 वाजेपर्यंत हा नाटकाचा कार्यक्रम चालू असतो. आणि ह्या प्रकारे अशा प्रकारे हे जत्रेचे सांगत असं होते. धन्यवाद काकांनी बरीचशी माहिती दिल्यानी या. परत एकदा धन्यवाद. दादा नाव काय तुमचं? यश कुबल. यश कुबल, याच इथलेच ना? हो. धन्यवाद दादा एवढे आतमध्ये यायला दिल्याबद्दल. मी आता तिथूनच जात होतो मागे ते बत्तीच्या तिकडे. ते आता कुठे आहे बत्तीचं आहे? बत्तीचं इथे पुढे थोड्या 5 मिनिटाच्या अंतरावरती मळा भेटतात. तिथे पण गर्दी असणार तिथे ना? पण गर्दी असते. हां. हे का दोघांच्या शैलेश मिस्त्री. जेव्हा माणसाला आपल्या शैलेश मिस्त्री हे आज तुझ्या जो काय तुझा उत्सव आहे त्या उत्सवानिमित्त तुझ्या आपल्या दर्शनासाठी येऊन तुझ्या आपल्या चरणाकडे खेळाचं जो बरोबर काही गेलो तो आपण मान्य करून घे. काय लेकरांच्या जे काय आपल्या मनात जो काय लेकरू ज्या ठिकाणी जो काय उद्योग धंदो नोकरी व्यवसाय आज ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या क्षेत्रात करतात तिथे त्यांचा चांगल्या प्रकारचे सगळी आपली त्यांच्या मनासारखी घडवंदी आणि अशीच आपली पूर्ण कृपादृष्टी ठेवून रखवाल ठेवून माणसाला आपल्या बरं. प्रसाद म्हणून घेऊचा प्रसाद म्हणून देतो. धन्यवाद. हा अरे अगरबत्ती त्याच्यातच सगळे रवले. अगरबत्ती सगळ्या आणायची होती तर आम्ही सगळ्यात तिकडे देऊन टाकलं. आता लक्षात नाही. हो नाव काय तुमचं? थँक्यू. कुठचे तुम्ही? कोल्हापूरचे घरगुती. कोल्हापूरचे. थँक्यू. अकडे कधी आलात? काल आले. काल जत्रेसाठी? माशिश्वरची जत्रा बघायसाठी. हां येतोय आम्ही दरवर्षी येतो. कोण कोण आलात? हे आमची घरातली जायचे. हे सगळी गाराने घालतात ते. अच्छा ही कसली काय आहे काकी? दाजे ते नाही हे गारानं एवढं का माहिती नाही. अच्छा तरी म्हणजे पूर्ण फॅमिली आला तुम्ही. चला खूप छान वाटलं भेटून. तुम्हाला भेटून. हे आमचा भाऊच बनवूया. काय त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. SM मालवणी. इंस्टाग्राम चालू आहे.
यूट्यूब चॅनल पण आहे आणि इंस्टा पण फॉलो करा. लिंक पाठव व्हॉट्सअपला. लिंक आहे. तुम्ही पण तिकडे असता? मी असतो घनसोलीला मी. घनसोली मुंबईला? हा मुंबईला. ठीक आहे चला थँक्यू हा. चला मंडळी, पहिला तर दर्शन झाला, आतमध्ये व्यवस्थित जाऊ दिलं नाही, दर्शन घेऊ दिलं नाही, थोडी माहिती पण दिली नाही. आता तिकडे जाऊया आपण गॅसबत्ती इकडे. तर ते काय गर्दी आहे, आतमध्ये प्रवेश भेटता की नाही तर आपण बघूया. किती वाजता चालू होताला माहिती आहे नाटक? 1:30 वाजता बोलले, 1:30 नंतर नाटक चालू होताला. तर आपण जाऊया फक्त हे ना दर्शन घेऊन बघूया कसा था. ह्यासाठी खरी जत्रा आपली लोकल अशी वाटत ना. सगळे सगळं बाजार वाटतं मुंबईचं. ये चल, याच्यासाठी केला होता आता असं. चल बत्तीच्या होईल आहे आणि आपल्या मालवणी हिरो भेटलेले असत आहे. नमस्कार दादा. सगळे फोटो काढण्यात बिझी आहेत. नाव काय तुमचं काका? मुंबईला असता अखेरी. आता रात्रभर थांबणार काय? नाटक 1:30 वाजता चालू होणार आहे. भूषण म्हणतात ते नाटकी कोण ते बघून येऊया. अरे गेलो काय तो. कोणती कंपनी आहे ती? काय रे? पारसेकर कंपनी. सगळे झोपले. नाटक 1:30 वाजता चालू होतं. चल तू. मागाशी चप्पल काढलं ना, पण गणपतीच्या पाया पडताना बरोबर बूट काढलं. मंडळी मागासपासून आमचे फॉलोअर भेटतातच आपल्या. त्याच्यापैकी हे दादा. नाव काय तुमचा? नमस्कार दादा, नाव काय तुमचा? प्रसाद विनायक गुरव. तर मी काय म्हणतो, ही बत्तीची आपण बत्ती लावतो, काय प्रथा काय आहे नक्की? बत्तीची प्रथा म्हणजे ह्या बत्तीत आमच्या कोकणातलं म्हणजे एकदम दशावती नाटक ह्या कंपनी पारसेकर कंपनीच्या इथे कंपनीचं नाटक होतं बत्तीच्या प्रकाशात. सिंधुदुर्ग असं कुठेच होत नाही. या वेंगुर्ल्याच्या मानशेश्वर जत्रेला बत्तीच्या या प्रकाशात तसं नाटक खास होतं. करून ह्याच मी बरेच वर्ष बघून म्हटलं एक तरी वर्ष यायचा म्हणून या वर्षी इलय बत्तीची जत्रा बघू. बरोबर. आमची हे बत्ती हे सगळे नवसाचे आहेत. लोक या मानशेश्वर जत्रेला मानशेश्वराला बत्ती आणि निशाण अर्पण करतात. संध्याकाळची बत्ती गाड्यांना घालून या बत्तीला हे अर्पण करतात. आणि एक प्रश्न हा, कारण निशाण तुम्ही त्यासाठी म्हणजे जवळजवळ आता पलीकडे आणि बत्ती तुम्ही इकडे लावता. हो. ह्यो प्रकार मला समजलं नाही नक्की. बत्ती म्हणजे तिकडे आवाज आणि वगैरे चालत नाही. अच्छा. त्यामुळे इकडे लाऊडस्पीकर लावून ह्या बत्तीचे वगैरे दशावती नाटक केलं होतं. तिकडे शांतता तिकडे आणि एका साईडला दशावती एक नाटक बत्ती इकडे जत्रा म्हणून. कोकणात आधी सगळीकडे जत्रा म्हणजे दशावती नाटक. जत्रावरती नाटक हे आमच्या इकडे ह्या प्रकारे इकडे केला होता. फक्त त्या देवा माणशी वगैरे आवाज वगैरे चालत नाही त्यामुळे इकडे केला होतो. अच्छा, म्हणजे सगळे जे बत्ती आता पाठीमागे ते सगळे नवसाचे आहेत. सगळे नवसाचे आहेत. आणि मी कोणाचे नवसाचे आहेत, कोणाचे सालाबादी आहेत. अच्छा, सालाबाद प्रमाणे टोटल नवसाचे. आणि मी एक दोघांच्या तोंडातून ऐकलेलं आहे, कारण जेव्हा ह्या चालू झाला तेव्हा म्हणजे जवळजवळ तेव्हा 500 पत्ती असायचे काही 10-12 वर्षापूर्वी. 10-12 वर्ष असू शकतात. मला काय एवढी आधी कल्पना नाहीये. फक्त लोकांची असणार असूच म्हणू शकतात. थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल. नमस्कार.
काय का बत्ती बंद पडलेले आणलेले आहेत की तुम्ही विकत पण देता? फक्त बंद पडलेले. ही बत्ती दे. का किती वाजल्यापासून आहात तुम्ही दादा? काय हो, किती वाजल्यापासून आहात तुम्ही? सकाळी 9 वाजल्यापासून. आता सकाळी 6 वाजेपर्यंत. मंडळी चला आता आम्ही घरात चाललो. आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. नाटक काय एवढं चालू होणार ना, नाटक कसं बघू जाऊ. आता 1-2 मित्रांना सांगितलं की नाटकाचे जे काही शूट असतील तर 2-3 मिनिटाचे पाठव म्हणून. दव पडलो काय? दव पडलो म्हणजे वाटेत थंडी या. आता 12:30 होतील. घरात जाऊन थांब गाडी लागतेला. चला बाय बाय.